नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. छगन भुजबळ महाराष्ट्रातल्या राजकारणातलं एक वादळी नाव. ते नेते आणि अभिनेते कसे आहेत हे आतापर्यंत त्यांनी महाराष्ट्राला दाखवलेलं आहे. तशा प्रकारची राजकीय टीका त्यांच्यावर झालेली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना लखोबा लोखंडे का म्हटलं होतं. त्याच्यानंतर शरद पवार यांनी ज्या वेळेला 1 जुलै 2023 रोजी रात्री छगन भुजबळ हे मी जरा अजित पवारांचं काय चाललंय जरा बघून येतो असं सांगून गेले आणि मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर येवल्यामध्ये झालेल्या सभेमध्ये शरद पवारांनी असं म्हटलं होतं की माझी चूक झाली की मी चुकीचा उमेदवार येवलेकरांना दिलेला आहे. आता छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा अटक होऊ शकते. अर्थात ती अटक का होऊ शकते? 2016 मध्ये त्यांनी जी काही शेल कंपन्या उभ्या केल्या त्याच्या माध्यमातून त्यांनी जी काही माया उभी केली त्याबद्दल अंजली दमानिया यांनी त्यांच्या विरुद्ध न्यायालयामध्ये तक्रार केली होती. आयकर खात्याला त्याविषयी कळवलं होतं. आता त्याची तारीख आहे, म्हणजे एमएलए एमपी न्यायालय जे आहे विशेष न्यायालय त्याच्यामध्ये 6 ऑक्टोबरला त्यासंबंधी पुन्हा सुनावणी होणार आहे. मग आता अशा परिस्थितीमध्ये छगन भुजबळ यांना राजकीय आश्रयाची गरज आहे. आता ना ठाकरे आहेत ना शरद पवार आहेत. आता कोण आहे? आता अमित शहा आहेत, नरेंद्र मोदी आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. आता ज्या एमपी एमएलए हे जे विशेष न्यायालय आहे म्हणजे लोकप्रतिनिधींच्या संदर्भातले जेवढे काही खटले वगैरे असतात तर वेळ प्रसंगी इथं ते त्याच्यावर सुनावणी होत असते. आणि आपण बघतोय गेल्या अनेक काळापासून की या न्यायालयांच्या कामकाजामध्ये कसा हस्तक्षेप केला जातो राजकीय. मग बाकीच्या यंत्रणा आहेत, ईडी आहे, सीबीआय वगैरे सगळे, आयटी आहे, या सगळ्या यंत्रणा. तसं हे न्यायालय म्हणजे भुजबळांना आता काय करायचंय? त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये थेट प्रवेश नाही, परंतु आपण तुमचाच एक भाग आहोत आणि मी तुम्हाला फायदेशीर असं ओबीसी केंद्रित असं राजकारण करतोय. आता मनोज जरांगे पाटील यांनी जरी तुमचं नाक दाबलेलं असलं आणि जीआर मिळवलेला असला तरी ओबीसी मतांची फारकत भारतीय जनता पार्टीपासून होणार नाही, महायुतीपासून होणार नाही. यासाठी एक हुकमी एक्का म्हणून फक्त मीच आहे छगन भुजबळ असं ते दाखवत आहेत. आणि त्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे? शरद पवारांना पुन्हा एकदा टीकेचं लक्ष ठरवलेलं आहे. ज्या शरद पवारांनी राजकीय पुनर्वसन केलेलं आहे छगन भुजबळांचं, ते सगळं कसं केलेलं आहे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि मग आता छगन भुजबळ अटकले आणि आता सटकले देखील त्या अर्थाने, म्हणजे व्यक्तिशः त्यांची सटकलेली असं म्हणायचं नाहीये. आता ते स्वतःच सार्वजनिक प्रतिमा सांभाळण्यासाठी काय करू शकतात या संबंधी आपण बोलत आहोत. माझी दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, सुरुवातीला थोडंसं टेक्निकल आहे. म्हणजे नेमका हा खटला काय हे आतापर्यंत आपण अनेकदा ऐकलेलं आहे. आपण पुन्हा एकदा त्यातली तांत्रिक बाजू ऐकू. कारण 2016 मध्ये उच्च न्यायालयामध्ये ज्या वेळेला बेनामी मालमत्तेविषयी ती याचिका होती ती खारिज केली होती, कारण ती केवळ तांत्रिक मुद्द्यावर. तर ते काय नेमकं आहे बघा. भारतामध्ये प्रोहिबिशन ऑफ बेनामी प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन ऍक्ट 1988 हा मूळ कायदा आहे. आणि मग त्याच्यामध्ये 2016 मध्ये काही आवश्यक त्या सुधारणा करण्यात आल्या. आता 2016 सालच्या सुधारित कायद्याचा प्रभाव 1 नोव्हेंबर 2016 पासून आहे. या सुधारित कायद्याखालील तरतुदी त्या व्यवहारांवर लागू होतात जे त्यानंतर घडतात किंवा त्यापूर्वी झालेल्या व्यवहारांवर नवीन कायद्याच्या तरतुदींचा पूर्वकालीन परिणाम लागू होऊ शकणार नाही असे न्यायालयाने ठरवलं. त्याच्यानंतर आता भुजबळांचं प्रकरण आणि त्यातल्या कायदेशीर बाजू लक्षात घ्या. प्राप्तिकर विभागाने म्हणजे इन्कम टॅक्सने 2021 मध्ये छगन भुजबळ, त्यांची कुटुंबीय व त्यांच्या काही कंपन्या, आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, परवेश कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड, देविशा कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या विरुद्ध 2008-9 आणि 2010-11 या आर्थिक वर्षामध्ये झालेल्या व्यवहारांबाबत बेनामी मालमत्तेचे आरोप केले होते. आता न्यायालयाने
2023 मध्ये ही तक्रार नाकारली, क्वॅश केली. कारण अशी तर्क सुद्धा मान्य केली की या व्यवहारांवर नव्या बेनामी कायद्याचा पूर्वकालीन परिणाम नाही. म्हणजे वर जी सुधारणा जी सांगितलेली, अर्थात व्यवहार 2016 पूर्वी झालेले असल्याने त्यावरील आरोप कायद्याच्या त्या सुधारित तरतुदींच्या आधारे टिकत नाहीत, असा निर्णय झाला. आणि मग अलीकडे विशेष न्यायालयाने 2021 तक्रारींची प्रक्रिया पुनरुज्जीवित करण्याचा आदेश दिला आहे. कारण उच्च न्यायालयाने त्याला फक्त तांत्रिक कारणावरून क्वॅश केले होते भुजबळांच्या याला, घटनेच्या मेरिटच्या आधारे नाही. आणि आता ते होणार आहे आणि 6 तारखेला त्याच्यावर सुनावणी आहे. आता मग अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला एमपी एमएलए न्यायालय आहेत, त्यामध्ये जर काही दबाव होऊ शकतो का? तर अर्थात होऊ शकतो. त्याचं का कारण मीमांसा कशा प्रकारे करता येईल? की आत्तापर्यंत आलेल्या बातम्या बघा, किंवा हे सध्याचं महाराष्ट्रातलं किंवा देशभरातलं जे एकूण वातावरण आहे. तपास यंत्रणा, ईडी, एसीबी, सीबीआय आणि पोलीस न्यायालय खटला ऐकते तेव्हा पुरावे, चार्जशीट, साक्षीदार यांचा आधार घेतला जातो. जर तपास यंत्रणाच राजकीय दबावाखाली काम करत असेल तर न्यायालयात पोहोचणारी केस कमजोर होऊन जाते. उदाहरणार्थ साक्षीदार फिरवणे, पुरावे सादर करण्यात उशीर करणे, तांत्रिक त्रुटी ठेवणे, यामुळे आरोपीला फायदा होतो. आता महत्वाचं आहे, सरकारकडून पब्लिक प्रोसिक्युटर ची नेमणूक राज्य सरकार पब्लिक प्रोसिक्युटर किंवा स्पेशल पब्लिक प्रोसिक्युटर नेमते. जसं आता छगन भुजबळांच्या वेळेला ते नेमू शकतात. जर सरकार आरोपीला राजकीय आश्रय देत असेल तर, अत्यंत महत्वाचं आहे, जर सरकार आरोपीला राजकीय आश्रय देत असेल तर कमकुवत वकिलाची नेमणूक करून खटल्याची ताकद कमी करता येते. मग पुढे ते तारखार लांबवणं वगैरे वगैरे ते सगळे प्रकार होतात. तर असं हे सगळे एकूण आहे. आता महाराष्ट्रामध्ये या एक रिपोर्ट जो आहे, तो काय रिपोर्ट सांगतोय की मुंबई उच्च न्यायालयाने काय म्हटलेलं आहे की राज्यभरामध्ये 467 खटले अजूनही प्रलंबित आहेत, जे एमपी आणि एमएलए या नेत्यांविरुद्धचे आहेत. बाकीची बरीच आकडेवारी आहे ती. तर अशा वेळेला छगन भुजबळ आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातले ताईच झालेले आहे. आणि देवाभाऊ म्हणून आपली प्रतिमा अधिक वरचढ काढण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री हे कामाला लागलेले आहेत. ते सांगत आहेत वारंवार की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. ह्या अटी आहेत, त्या अटींवर आधारित कुणबी प्रमाणपत्र दिलं जाणार हे सांगायला लागलेलं आहे. मग शरद पवारांनी टीका केली. काय टीका केली? की तुम्ही ओबीसी साठी ओबीसी मंत्री, मराठा याच्यासाठी मराठा मंत्री. मग छगन भुजबळ पुढे आले, ते म्हणले आम्ही काय मग आमचे म्हणणं मांडायचंच नाही का वगैरे वगैरे, ते असं म्हटले. मग तुम्ही ठाकरे सरकारच्या काळामध्ये कसं मराठा समिती केली होती. मग मी आता अत्यंत खुश आहे कुणावर? देवेंद्र फडणवीस यांच्यावर मुख्यमंत्री म्हणून. कारण की त्यांनी ओबीसीसाठी ओबीसी मंत्र्यांची समिती नेमली. मग खुश का राहू नये असं त्यांनी म्हटलं नाही. वास्तविक काय की आपल्या सगळ्या या गैरव्यवहारांच्या पोटी छगन भुजबळ 2.5 वर्ष हे जेलमध्ये होते. त्यावेळेला त्यांना सुप्रिया सुळेंसह अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तिथं जाऊन भेटायचे. त्यांचं मानसिक खच्चीकरण, त्यांना जरा समुपदेशन करायचे. मग कारण ते असं म्हटले होते की मला आता जगावं वाटत नाही. मग शेरोशायरी करायचे, वाचनामध्ये वेळ घालवायचे. परंतु त्यांची तब्येत काय होती त्या 2-2.5 वर्षामध्ये खालवलेली होती. ते असे त्रस्त झालेले होते. त्यावेळेला याच शरद पवारांच्या काँग्रेसनी त्यांना सांभाळलं. आणि मग असं देखील सोडलं जात होतं की शरद पवारांनीच अडकवलंय मला वगैरे, ते असं होतं. कारण काय की ज्या वेळेला तेलगी घोटाळ्यामध्ये छगन भुजबळांचं नाव आलं, त्यावेळेला छगन भुजबळांना राजीनामा द्यावा लागला होता. काही काळ त्यांना बाजूला राहावं लागलं होतं. आणि मग ते शरद पवारांनीच कसं केलंय, मी माझा तर काही संबंध नव्हता वगैरे, मला ते द्यायला लावलं, असं ते सगळं झालं. आता काल बघा, अजित पवारांनी कान पिरगाळलेले नाव न घेत. आता हे राजकारणी जेव्हा बोलतात ना, ते फार हुशारीने बोलतात. ते म्हणले मंत्र्यांनी इतर कामं जे आहेत ना त्यांचे, ते जरा बाजूला ठेवा. आपल्या मतदार आपण जिथं जिथं पालकमंत्री आहोत तिथं जावं, बाकीच्या कॅबिनेट मंत्र्यांनी आपलं खातं सांभाळावं, त्याच्याकडे लक्ष द्यावं. आणि आमचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ ते कसं करतात वगैरे, असं त्यांनी ते नंतर त्याला तो जोड दिला व्यवस्थितपणे.
पण ते मेसेज कुणाला होता? अजितदादा पवारांचा, तो गेलेला आहे. आता अजित पवार आणि छगन भुजबळ यांचं विड्या भोपळ्याचं सख्य राहिलेलं आहे. म्हणजे ज्या वेळेला 10 जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली शिवाजी पार्कवर, त्यावेळेला पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून छगन भुजबळ यांना तो मान मिळाला. त्याच्यानंतर त्यांना अगदी सुरुवातीला शरद पवारांनी ज्या वेळेला शिवसेनेतून काँग्रेसमध्ये घेतलं होतं, त्याचं खरं कारण काय होतं? त्याचं खरं कारण हे होतं की त्यांना स्वर्गीय लोकनेते मनोहर जोशी हे त्यावेळेला त्यांना शिवसेनेने विरोधी पक्ष नेते पद दिलं, आणि ते पद आपल्याला मिळालं पाहिजे असा आग्रह छगन भुजबळ यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे धरला होता. बाळासाहेब ठाकरे म्हटले की नाही, मनोहर जोशी हेच विरोधी पक्ष नेते झाले. छगन भुजबळ नाराज झाले. नागपूरचं अधिवेशन होतं. मग त्यांनी शरद पवारांना सांगितलं की आता मला तुमच्याकडे घेऊन टाका. त्यांनी ते घेतलं. आता आज कारण काय सांगतात ते? म्हणजे आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे काही ओबीसी समाजातले काही लोक सांगत आहेत की त्यांना ते विरोधी पक्ष नेते व्हायचं होतं वगैरे, आणि मंडल आयोगासाठी त्या समर्थनात मी आलो वगैरे, खोटं बोलत आहे असं ते म्हणतात. आता राजकीय परिस्थिती, राजकीय आरोप हे सगळं बाजूला आहे, पण वस्तुस्थिती तीच आहे. आज ज्या पद्धतीने छगन भुजबळ बोलत आहेत, कारण त्यांना आता सटकायचं आहे याच्यातून, या बेनामी प्रॉपर्टी याच्यातून त्याच्यातून, आणि मग शेरो शायरी करायची वगैरे, कैसा नसीब वगैरे, काय सगळे अगदी तुमच्या अगदी जुने वगैरे सगळे गझलकार हे ते त्यांचे उल्लेख करत गुलजार वगैरे असे शेरो शायरी ते करतात. त्यांना सटकायचं आहे. मग ज्या वेळेला ते तुरुंगात होते 2-2.5 वर्ष, त्यावेळेला ते काय म्हणायचंय की मी भारतीय जनता पार्टीमध्ये जे ब्राह्मण्यवादी राजकारण चालतं त्याचं जे वर्चस्व आहे त्याचा मी बळी ठरतोय. कारण मी नेहमी मनुवादी विचारांच्या विरुद्ध प्रखरपणे बोलतो. मी तो नेता आहे. फुले शाहू आंबेडकरांचे विचार मी मांडतो, आणि भाजपचे नेते मला अत्यंत त्या दृष्टीने सूड घेण्यास होते, हे असं चुकीच्या खटल्यात गुंतवत. महाराष्ट्र सदन घोटाळा, मग ते कसं कॉन्ट्रॅक्टर, मग 100 कोटी, मग अजून कसं दिलं नाही वगैरे, ते सगळं ते सांगतात आहे. आता ही जी केस ही वेगळी आहे. हे 6 ऑक्टोबरला ते कळेल. आता काय 6 ऑक्टोबरला काय अपेक्षित आहे? एक तारीख बदलली जाऊ शकते, म्हणजे पुढे 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 जसं आपण ते त्याच्यावर व्यवस्थितपणे सविस्तरपणे आत्ता या व्हिडिओमध्ये बोललेलं, हे असं होण्याची अधिक शक्यता आहे. म्हणजे आता थोडक्यामध्ये जाता जाता एवढंच सांगता येईल की छगन भुजबळ हे जसं सुरुवातीला म्हटलं की ते जसे नेते आहेत तसे अभिनेते देखील आहेत. म्हणजे कोणत्या वेळेला शेरोशायरी करायची, कोणत्या वेळेला काय करायचंय, मफलर कोणती बदलायची, राजू परुळेकर असतील, राजदीप सरदेसाई असतील, ज्येष्ठ पत्रकारांना मुलाखती देताना काय वेगवेगळं आपण बोललेलं आहे, हे सोयीस्करपणे विसरायचं. हे आणि ते सगळं असं काम करत राहायचं, कारण की आता त्यांना या क्षणाला राजकीय आश्रयाची गरज आहे, आणि तो भारतीय जनता पार्टीने त्यांना दिलेला आहे. ज्या वेळेला अजित पवार यांना असं वाटतच नव्हतं यांना मंत्री करावं म्हणून दुसऱ्यांदा, ते आले त्या दिवशी 1 जुलै 2023 रात्री, मग ते करावं लागलं. आता शरद पवारांचा एवढा खास माणूस आपल्याकडे आलाय म्हटलं, येतोय म्हटलं, त्याला मंत्री केलं पाहिजे, वजनदार मंत्री, ज्येष्ठ मंत्री. पण आता 2024 मध्ये कशाला पुन्हा त्यांचा हात आपल्या डोक्यावर, पुन्हा मी ज्येष्ठ आहे ज्येष्ठ आहे म्हणून नको. पण तरी देखील भारतीय जनता पार्टीने काय केलं, त्यांना एकदम धनंजय मुंडेची जागा रिकामी झाली की लगेच जागा भरली, त्यांना मंत्री करून टाकलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आता कसं आहे की नाही राज्यसभा नाही लोकसभा, तर पुन्हा मंत्रीपद, असं राजकीय पुनर्वसन भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. आणि आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून जी काय ज्वलंत अशी स्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे, त्यावेळेला आपलं ओबीसी नेता म्हणून ही प्रखर प्रतिमा ही महायुतीच्या भल्याची आहे, आणि ती वापरली पाहिजे. त्या मोबदल्यामध्ये बेनामी प्रॉपर्टी, खटले वगैरे, एमपी एमएलए, न्यायालय वगैरे, हे जरा सहकार्य करा, एवढंच एक त्यांनी मेसेज दिलेला आहे. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.